शहापूर इथल्या एका शाळेमध्ये छोट्या मुलींना विवस्त्र करण्याची घटना शाळा संचालकांकडून घडलेली आहे आणि त्यातल्या स्नानगृहामध्ये बाथरूममध्ये रक्त पडलेलं दिसल्यावरती ते प्रोजेक्टरवरती दाखवून त्याच्यानंतर शोधण्यामध्ये आलं की याच्यामध्ये कोण जबाबदार मुलगी आहे। खरं तर संवेदनहीनतेचा पूर्णपणाने भयंकर असं उदाहरण आहे। या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी ठाणे यांच्याशी मी बोललेली आहे आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शाळेच्या विरोधामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 211/2025 असा गुन्हा शाळेच्या विरोधात रजिस्टर झालेला आहे। एवढी मोठी घटना होऊन सुद्धा काहीच घडलेलं नाही असं जे काही ठिकाणी बातम्यांमध्ये येत आहे, तर त्या संदर्भामध्ये माझ्याकडे जी विधान परिषदेची उपसभापती म्हणून आलेली माहिती आहे आणि ज्याच्यावर सभागृहामध्ये देखील परिषदेचा आवाज उठवला गेलेला आहे, तर त्याच्यानुसार BNS 74 आणि 76 आणि पॉक्सो 11, 12 आणि 21 असे गुन्हे या शाळेवरती दाखल करण्यात आलेले आहेत। आणि याखेरीज मी शिक्षण मंत्र्यांच्याकडे आणि संबंधितांच्याकडे मुलींना आरोग्य विज्ञान विषयक माहिती वेळेवर देण्यात यावी आणि अशा प्रकारचे गुन्हे परत घडू नयेत याकडे लक्ष वेधते आहे। दुसरा विषय सांगलीचा आहे। सांगलीला 4 मुलांकडून एका मुलीला सातत्याने त्रास दिला जात होता आणि त्याचा परिणाम म्हणून तिने आत्महत्या केलेली आहे। त्याच्यावरती मी SP-शी बोललेली आहे आणि 4ही गुन्हेगारांना अटक झालेली आहे। पण माझं मुलींना आपल्यामार्फत आवाहन आहे की त्यांना काही त्रास होत असेल तर त्यांनी 112 नंबरवरती पोलिसांच्या तक्रार करावी किंवा आमच्याकडे सुद्धा ते तक्रार करू शकतात तुमच्या मार्फत, परंतु असं आत्महत्येचं पाऊल त्यांनी उचलू नये एवढीच आमची अपेक्षा आहे। धन्यवाद। जय महाराष्ट्र।